जे काय आपण रूट एक्सला x⁻² लिहिलंय ते पुट करा. 4/x⁻² प्लस x/x⁻² मायनस x²/x⁻². आता आपल्याला माहिती आहे की 1/x⁻n असेल किंवा a⁻n असेल तर तो न्यूमरेटरला गेला तर पॉवर काय होणार आहे? मायनस होणार आहे. सेम रूल इथे यूज करायचा आपल्याला. रूट एक्स ला वरती घेऊयात म्हणजे तो काय होईल आपला मायनस. म्हणजे इथे पहा 4 into x⁻² प्लस x into x⁻² मायनस x² into x⁻² ब्रॅकेटच्या बाहेर dx. क्लिअर? आता आपण काय करणार आहे? लॉ ऑफ इंडायसेस यूज करणार आहेत. इंडायसेसचे लॉ. ठीक आहे. हा, तर आता फर्स्ट इंटिग्रेशन साठी तर काय कुठला लॉ नाहीये. आता आपल्याला माहिती आहे की इंटिग्रेशन जे काय आहे ते आपण सगळे सेपरेट करू शकतो, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर. आता फर्स्ट इंटिग्रेशन 4 into x⁻² सेपरेट केलं प्लस इंटिग्रेशन ऑफ. आता इथे पहा x⁻² पॉवर काय नाही म्हणजे किती असणार आहे ती हिडन 1 असते. ठीक आहे. आणि इथं बेस सेम आहे. तो पॉवरची काय होते आपली ऍडिशन. सो इथे काय झालं x⁻1 - 1/2 dx. एक मिनिट आहे कॉल आहे सॉरी. ठीक आहे. हा, देन मायनस इंटिग्रेशन ऑफ. आता इथे पण x ची पॉवर 2 आहे. सो 2 - 1/2 into dx. स्टेप बाय स्टेप समजून घ्या. ठीक आहे. एखाद्याला डायरेक्ट रूल माहित असेल डायरेक्टली शॉर्ट फॉर्म पण यूज करू शकता. ठीक आहे. ओके. सो आता इथं 4 बाहेर आला इंटिग्रेशनच्या आतमध्ये काय शिल्लक राहिला x⁻1/2. आपण एकदम प्रॉपर रूल बाय रूल चाललोय. प्लस आता 1 - 1/2 येतो 1/2 मायनस 2 - 1/2 येतो आपला 3/2. आता आपण x⁻n चा फॉर्म्युला यूज करणार आहे. ठीक आहे. x⁻n चा फॉर्म्युला यूज करणार आहे. करा यूज. 4 into x⁻1/2. आता इथे आपल्याला x⁻n चा फॉर्म्युला काय सांगतो आपला x⁻n + 1 divided by n + 1 प्लस इथे काय x⁻1/2 म्हणजे n + 1 n + 1 मायनस अगेन x⁻n + 1 n + 1 आणि शेवटी काय आपला प्लस. ठीक आहे. ओके. तर जस्ट फक्त कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे. सो -1/2 + 1 येतो +1/2 divided by 1/2 प्लस 1/2 + 1 येतो 3/2 मायनस 3/2 + 1 येतो 5/2. आणि शेवटी डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठे जाणार आपला न्यूमरेटरला. म्हणजे जे काही डिनॉमिनेटरला फ्रॅक्शन आहे तो वरती न्यूमरेटरला जाऊन काय होणार त्याच्या रेसिप्रोकलने मल्टिप्लाय होईल. म्हणजे येतील 4 into 2/1 x⁻1/2 प्लस 2/3 x⁻3/2 मायनस 2/5 2x⁻5/2 प्लस c. तर हे असणारे फायनल आन्सर. इथे स्टार्टिंगला 4 into 2 8 करू शकतो आपण डायरेक्टली सर. ठीक आहे. हे असणारे आपलं फायनल आन्सर I = इथपर्यंत सॉल्व्ह करणं मॅन्डेटरी असतं. ठीक आहे. बट माझं एक सांगणं असतं स्टुडंटला की जर ह्या स्टेप पर्यंत आलात आणि इथनं पुढे जर तुम्हाला कन्फ्युजिंग वाटलं म्हणजे नाही का समटाइम्स काय होतं फ्रॅक्शनचे ऍडिशन सबट्रॅक्शन त्यात थोडंसं कन्फ्युजन क्रिएट होतं. ठीक आहे. मग ते जाऊन ते करून जर ही स्टेप चुकल असं तुम्हाला वाटत असेल किंवा तुम्ही कॉन्फिडंट नसाल की ती बरोबर येईल तर मग ह्या स्टेप पर्यंतच थांबायचंय. तिथून पुढे सिम्प्लिफाय नाही केलं तरी चालेल. सो काय होईल मॅक्सिमम ह्या स्टेप पर्यंत थांबले तर कदाचित आउट ऑफ मार्क्स पण मिळतील किंवा अर्धा वगैरे मार्क्स कट होईल. बट जर तुम्ही सॉल्व्ह करून फायनल आन्सर जर चुकवलं म्हणजे इथपर्यंत बरोबर आहे. इथपर्यंत सॉल्व्ह करून चुकलं तर तुमचा 1 मार्क्स कट होऊ शकतो 4 पैकी.
कधी पण लक्षात घ्यायचं, फायनल आन्सर ऑलवेज करेक्ट पाहिजे. ठीक आहे. जर थोडं डाऊटफुल असेल त्याच्यात थांबून जा मध्ये. क्लिअर? राईट डाऊन करायचं असेल राईट डाऊन करा. ठीक आहे. देन आपण मग नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चालेल. चला नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात आता. अगेन ह्या रिलेटेड अजून एखादा प्रॉब्लेम पाहूयात. देन मग आपण थोड्या वेगळ्या टाईपचे प्रॉब्लेम पाहणार आहे. ठीक आहे. एक्झामला आलेला म्हणजे हा जो आधीचा आलाय तो पण 5-6 वेळा एक्झामला येऊन गेलाय आणि आता जो घेणार हा पण 5-6 वेळा एक्झामला आलाय. फाइंड द इंटिग्रेशन ऑफ x into bracket x minus 1 bracket square dx. ठीक आहे. तर इथे पहा, इथे पण अगेन काय करणार की आपल्याला डायरेक्टली जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये f of x raised to n चा फॉर्म्युला होता तसं इथे नाहीये. सो आपल्याला याला अगेन स्प्लिट करायचंय प्रॉपर, देन वी कॅन इंटिग्रेट धीस. ठीक आहे. चला, सो फर्स्ट ऑफ ऑल या दोघांमध्ये कुठलं ऑपरेशन करणार, आधी ब्रॅकेटचा स्क्वेअर लिहून घेणार आहे. सो a मायनस बी होल ब्रॅकेट स्क्वेअर, काय फॉर्म्युला आपला, a स्क्वेअर मायनस ट्वाइस ab प्लस बी स्क्वेअर. तर इथे b ची व्हॅल्यू 1 असल्यामुळे 1 चा स्क्वेअर 1च येतो आणि 2 ला मल्टिप्लाय केलं तर तो 1च राहणार. मी ते डायरेक्टली लिहिलं. ठीक आहे. ओके. तर x ने आतमध्ये मल्टिप्लाय करा चला, म्हणजे ब्रॅकेट पूर्ण मोकळे होतील. x इंटू एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स प्लस 1 इंटू एक्स एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब, एक्स इंटू एक्स स्क्वेअर एक्स क्यूब सोबत आपण इंटिग्रेशन पण सेपरेट करूयात, मायनस 2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस हा आपला एकटा एक्स डीएक्स. ठीक आहे. आणि याचं आता इंटिग्रेशन आपण फाइंड आउट करूयात सेपरेटली. एक्स रेस टू एन, एक्स क्यूबचं इंटिग्रेशन काय येईल मग, एक्स रेस टू 3+1 मायनस 2 बाहेर येईल, एक्स स्क्वेअरचं इंटिग्रेशन एक्स रेस टू 2+1 अपॉन 2+1 आणि एक्सचं इंटिग्रेशन, आता इथे पॉवर काय नाही म्हणजे किती असते ती पॉवर 1, 1+1 अपॉन +1 +3. So x raised to 4 upon 4 minus 2 into x raised to 3 upon 3 plus x square upon 2 plus सिंपल आहे. 2 मार्क्सला प्रॉब्लेम येतात असे. ठीक आहे. यात समटाइम्स काय होतं, अजून एखादं स्टँडर्ड फंक्शन ऍड केलं जातं. आता मोस्ट ऑफ द टाइम काय होतं की सिंगल एका फॉर्म्युल्यावरती प्रॉब्लेम देण्यापेक्षा काही एक्झामिनर असतात ते काय प्रिफर करतात की 2-3 फॉर्म्युले तरी वन टाइम यूज झाले पाहिजे. मग ते याच्यासोबत टॅन इनव्हर्स जोडून द्या किंवा काय, किंवा अजून 1-2 वेगवेगळ्या टाईपचे एक्झाम्पल फॉर्म्युल्याचे हे जोडून दिले की प्रॉब्लेम क्रिएट करतात. ठीक आहे. ओके. इथपर्यंत कळलंय प्रत्येकाला, काय डाऊट आहे यात? नोट डाऊन करा. एकदम बेसिक वेने विचार करायचा आहे. ठीक आहे. नोट डाऊन करा. झालंय. आपण आता नेक्स्ट प्रॉब्लेम पाहणार आहे. नेक्स्ट टाईपचा तो ह्या टाईपचा आहे की 1 अपॉन, आपण जे काही फॉर्म्युले पाहिले एक 5-6 टाईपचे कॉम्बिनेशन पाहिले ना, 1 अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर, 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अँड सो ऑन, त्या टाईपचे प्रॉब्लेम पाहणार आहे आपण. ठीक आहे. ओके. सो फर्स्ट प्रॉब्लेम आहे इंटिग्रेशन. एक काम करूयात, एकच प्रॉब्लेम घेऊयात आणि त्याला सगळ्या कॉम्बिनेशनने सॉल्व्ह करूया. ठीक आहे. इंटिग्रेशन 4x स्क्वेअर प्लस 25, 4x स्क्वेअर प्लस 25. सो तर ह्या टाईपचा प्रॉब्लेम जे आहेत हे प्रॉपर व्यवस्थित समजून घ्या. एकदा समजले की ह्या टाईपचा कुठं ना कुठं तुम्हाला इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचं आहे किंवा ह्या टाईपचे फॉर्म्युले कुठे ना कुठे यूज करायचे. ठीक आहे. सो जे काही आतापर्यंत आपण फॉर्म्युले पाहिले त्या फॉर्म्युलामध्ये एक गोष्ट ऑब्झर्व करा की जे काही डिनॉमिनेटरला एक्स स्क्वेअर किंवा याच्यावाले आहेत,
सो एक्स स्क्वेअरला कुठल्याच नंबरने मल्टिप्लाय नाहीये. ठीक आहे. इकडं ए स्क्वेअर किती पण असू द्यात, बट एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे का? नाहीये. आता ह्या प्रॉब्लेम मध्ये जर पाहिलं तर एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलेलं आहे आपल्या 4, राइट? सो तर आपल्याला काय करायचंय अशा केसमध्ये डिनॉमिनेटर मधनं ज्या काही नंबरने एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय केलेलं आहे त्या नंबरला कॉमन घ्यायचंय. कसं घ्यायचंय पहा. एकदम सिंपल ट्रिक आहे सांगतो मी. आता एक्स स्क्वेअरला कशाने मल्टिप्लाय केलंय? 4 ने. 4 कॉमन घ्यायचंय. तर एक्स स्क्वेअर मधनं तर 4 कॉमन येईल. आता 25 मधनं 4 कॉमन येईल का? नाही येणार. तर सिंपल लॉजिक आहे, जेव्हा फर्स्ट नंबर मधनं आपण 4 कॉमन घेतो त्याच नंबरने दुसऱ्या नंबरला डिवाइड करायचे. इथे किती होता? 4 होता. तो 25 अपॉन काय आला? 4 आला. इथे 3 असता तर 3x स्क्वेअर प्लस 25 असता तर 3 कॉमन आला असता x स्क्वेअर प्लस 25 अपॉन 3. दॅट्स इट. तर त्या नंबरने डिवाइड हो नाही हो, फॅक्टर कॉमन येऊ नाही येऊ, आपल्याला काही नाही. सिंपल काय करायचंय, जो नंबर कॉमन येईल त्याने त्या कॉन्स्टंटला डिवाइड करायचे. इथपर्यंत कळलंय प्रत्येकाला? कॉमन काढण्यात काय कुणाला काही डाऊट आहे? हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हे समजून घ्या. काय डाऊट कुणाला? तर पुढे जायला आपल्याला. ठीक आहे, नाही? ओके. चला मग हे करूयात. नेक्स्ट. हा जो काही 4 येणार आहे त्या 4 ला डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर घ्या, म्हणजे तो काय झाला 1/4. का बरं 1/4? बिकॉज तो डिनॉमिनेटरला आहे. सो आता इथे पहा आपल्याला dx अपॉन काय उरलाय? एक्स स्क्वेअर प्लस. आता हा जो काही पुढचा नंबर आहे आपल्याकडे जर फॉर्म्युले पाहिले तर एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर ह्या फॉर्मॅट मध्ये, बरोबर? आता जो काही 25/4 आहे त्याला आपल्याला एखाद्या नंबरच्या स्क्वेअर मध्ये लिहायचंय. मग कसं लिहिणार बरं? 25 कसला स्क्वेअर आहे? 5 चा. 4 कसला स्क्वेअर आहे? 2 चा. तर 25/4 इज नथिंग बट 5/2 चा स्क्वेअर, राईट? आता जर पाहिलं तर हा आलाय आपल्या स्टँडर्ड फॉर्म्युल्याच्या फॉर्म मध्ये dx अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर किंवा ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. फॉर्म्युला काय आपला? 1/a tan इनवर्स x अपॉन a प्लस c. हा वाला फॉर्म्युला आपल्याला इथे यूज करायचा आहे. आता इथे पहा, हा आपला 1/4 ऍज इट इज. नाव 1/a. 1/a ची व्हॅल्यू काय आपली? 5/2 इंटू tan इनवर्स x अपॉन 5/2 प्लस c. इथे जर पाहिलं तर सर 2 2 कॅन्सल. येस. सुरुवात करता का? काय झालं? येस. सर तुम्ही आता बघा फॉर्म्युला वगैरे टाकला आता रेड पेननी, मग सर तिथनं हा, जर असं घेता का? म्हणजे ही स्टेप परत एक्सप्लेन करू का? हा. ठीक आहे. सो लक्ष द्या आता प्रत्येकाने, परत लक्ष द्या. लक्ष द्या. इथे पहा आपला जो काही 1/4 जो आहे तो ऍज इट इज आहे बाहेर. ठीक आहे. आता इंटू आपला फॉर्म्युला काय आहे? जो काय आपला ए असणार आहे, फर्स्ट ऑफ ऑल ए आयडेंटिफाय करा. आपल्या फॉर्म्युलानुसार इथे आपला ए जो असणार आहे हा ब्रॅकेटच्या आतमधली क्वांटिटी, म्हणजे ए काय झालं आपलं? 5/2 झालं. ठीक आहे. सो आता आपण व्हॅल्यू पुट करूयात. 1/a. 1/a. ए ची व्हॅल्यू काय? 5/2. सो 1/5/2 इंटू tan इनवर्स x अपॉन a 5/2 प्लस c. ठीक आहे. सो आता हे जे काय असणार आहे, कुठं काय कॅन्सल होत आहे का काय ते फक्त जस्ट पाहूयात. ठीक आहे. तर इथं जर पाहिलं हा 2 जो आहे म्हणजे 5/2 डिनॉमिनेटरला आहे, सो न्यूमरेटरला त्याचा रेसिप्रोकल होईल, बरोबर ना? म्हणजे हा 1/4 ऍज इट इज इंटू हा झाला 2/5 च्या फॉर्मॅट मध्ये इंटू tan इनवर्स. इथे जो काही डिनॉमिनेटरचा पण डिनॉमिनेटर असतो हा न्यूमरेटरला मल्टिप्लाय होतो. तर इथे होईल आपला 2x अपॉन 5 प्लस c. आणि इथे जर पाहिलं एक, इथे 2 2 कॅन्सल होईल. इथे डिनॉमिनेटरला काय राहील आपला? 2 इंटू 5 म्हणजे 1/10 tan इनवर्स
2x अपॉन 5 प्लस सी. ठीक आहे, समजलंय प्रत्येकाला? नोट डाऊन करा हे. आज आपण याचे जे काही 6च्या 6 कॉम्बिनेशन्स आहेत वेगवेगळे, एकच प्रॉब्लेम 6 वेने म्हणजे काय प्लस मायनस जर चेंज केलं तर इंटिग्रेशन मध्ये कसा फरक पडतो ते पाहूयात, बरोबर ना? काल कोणाचा डाऊट होता सर हे सगळं सारखंच दिसतंय, हे असं का तसं का, कन्फ्युजन. ठीक आहे, तर ते ऍक्च्युली सेम नाहीये, ते डिफरंट आहे. कसे डिफरंट आहे, काय आहे ते पाहूयात आपण. ठीक आहे, आता आपण जो काही प्रॉब्लेम पाहिला त्यात काय होतं, dx अपॉन 4x स्क्वेअर प्लस 25 म्हणजे दिस इज ऑफ द फॉर्म x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. आता फक्त मध्ये आपण प्लसचा मायनस करूयात. सेम प्रॉब्लेम, फक्त मिडलला काय होणार आहे, प्लसचा मायनस dx अपॉन 4x स्क्वेअर मायनस 25. ठीक आहे, चलो सेम मेथड. काय करणार, फर्स्ट ऑफ ऑल डिनॉमिनेटर मधनं काय कॉमन येणार आपला, 4. का 4 येणार, कारण तो x स्क्वेअरचा कोएफिशियंट आहे म्हणून. आतमध्ये एक्स स्क्वेअर मायनस जो काही दुसरा कॉन्स्टंट नंबर असणार आहे त्याला काय करणार आपण, जो नंबर कॉमन काढणार आहे त्या नंबरने जस्ट डिवाइड करा, म्हणजे तो बाय डिफॉल्ट कॉमन येऊन जाईल. ठीक आहे, तर जो काही 1/4 आहे त्याला काय करणार आपण, इंटिग्रेशनच्या बाहेर घेणार, ते dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस जो काही कॉन्स्टंट नंबर आहे त्याला एका स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये लिहिणार. ठीक आहे, सो 25/4 कसला स्क्वेअर आहे, 5/2 चा स्क्वेअर. आता इथे आपण फॉर्म्युला कुठला यूज होणार, इंटिग्रेशन dx अपॉन एक्स स्क्वेअर मायनस a स्क्वेअर विच इज इक्वल टू 1/2a log mod x मायनस a अपॉन x प्लस a प्लस e पुढे ऍज इट इज. आपल्याला हा वाला फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. हा वाला फॉर्म्युला यूज करत असताना आपल्या इथे a ची व्हॅल्यू काय असणार आहे मग, 5/2. करा पुट. इथे पहा हा बाहेरचा 1/4 ऍज इट इज त्याला तसंच ठेवायचंय, इंटू 1/2a 2a log mod x मायनस a जे x मायनस 5/2 डिवायडेड बाय x प्लस a x प्लस 5/2 प्लस c. ते सिम्प्लिफाय करूयात. इथे 2 गेला आणि 4 इंटू 5 राहिला डिनॉमिनेटरला, तो झाला 20 लॉग मॉड. तर इथे ऍडिशन करूयात आपण. ठीक आहे, x मायनस x मायनस 5/2 म्हणजे तो काय 2x मायनस 5 क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं डिवायडेड बाय 2 होल डिवायडेड, इथे काय 2x प्लस 5 होल डिवायडेड बाय 2. टू गेट कॅन्सल, 1/20 log mod 2x मायनस 5 अपॉन 2x प्लस 5 प्लस c. हे असणार आहे काय आपला फायनल आन्सर. समजतंय, हा प्रॉब्लेम समजलाय प्रत्येकाला, यात काय डाऊट आहे कोणाला? म्हणजे पहा फक्त प्लस मायनस जरी चेंज झालं तर डायरेक्टली फॉर्म्युला चेंज होतो, तुमचं येणारं आन्सर चेंज होतं. त्यामुळे एक्झामला जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करत असता प्लस मायनस किंवा छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या खूप मॅटर करतात. म्हणजे पहा काही मुलांचं असं असतं, त्यांचा अभ्यास भरपूर आहे, सगळं भरपूर आहे, बट त्यांना आयुष्यात कधीच आउट ऑफ मार्क्स मिळत नाही. का नाही मिळत माहितीये का, बिकॉज ऑफ या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मिस्टेक्स होतात. त्यासाठी थोडस प्रॅक्टिस कमी पडत असते. ठीक आहे, चला असू द्यात. आता सेम प्रॉब्लेम फक्त कॉम्बिनेशन चेंज करूयात. इंटिग्रेशन, सर तेवढा समज राहिलाय लिहायचा. हा, ओके चला त्या हा 2 हा स्टेप. करा, नोट डाऊन करा.
ह्या टाईपचे जे काही प्रॉब्लेम असणार आहेत ना, हे असले एक्झामला येतात ह्या टाईपचे प्रॉब्लेम. एक्झामला असं काही वेगळं काही येत नाही. म्हणजे 2-2 मार्क्सला येतात डायरेक्ट फॉर्म्युलावरती. झालं सर. ओके, ठीक आहे. चलो, आता सेम नंबर्स, फक्त आता आपण काय करणार, त्याला इंटरचेंज करणार. आता एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअरचा फॉर्म्युला यूज झाला ना, आता आपण इथे काय करणार आहे, 25 आधी घेणार आहे आणि मायनस 4x स्क्वेअर करणार आहे. ठीक आहे. ओके, सो इथे पण सेम कॉमन हा 4च घ्यायचा आहे. का? बिकॉज तो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे. ठीक आहे, इथे कॉमन काय घेणार आपण, 4च घेणार, बिकॉज तो एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट आहे. घ्या 4 कॉमन. सो इथे अगेन काय झाला, 25/4 मायनस एक्स स्क्वेअर, 1/4 कॉमन काढला, dx अपॉन 5/2 चा स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर. इथे आपला फॉर्म्युला कुठला यूज होणार होता, इंटिग्रेशन dx अपॉन ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, 1/2a लॉग मॉड a प्लस एक्स, a मायनस एक्स आणि प्लस सी. जो काय आधीचा होता पहा, इथे काय होता, 1/2a लॉग मॉड x मायनस a अपॉन एक्स प्लस a. इथे काय आहे, a प्लस एक्स अपॉन a मायनस एक्स. सो छोटे छोटे फरक आहेत, बट मग एक्झामला हेच तुम्हाला कन्फ्युजन क्रिएट करतात आणि इथेच तुमचे मार्क्स लीक होण्याचे चान्सेस असतात. ठीक आहे. सो 1/4 इंटू 1/2a, a ची व्हॅल्यू आहे 5/2 इंटू लॉग मॉड a प्लस एक्स, a ची व्हॅल्यू आहे 5/2 प्लस एक्स डिवायडेड बाय a मायनस एक्स प्लस सी. ठीक आहे. काय काय कॅन्सल आउट होते पाहिजे, तर 2 गेला, अगेन 1/20 शिल्लक राहिला, 5/4 इंटू लॉग मॉड, क्रॉस मल्टिप्लाय करून तर ऍड करा, 5 प्लस 2x अपॉन 2 डिवायडेड बाय 5 मायनस 2x अपॉन 2 प्लस सी. 2 get cancel, 1/20 log mod 5 plus 2x upon 5 minus 2x plus c. ठीक आहे. पहा, प्लस मायनस जरी चेंज झालं तर डायरेक्ट फॉर्म्युला चेंज होतोय, आन्सर्स चेंज होत आहेत. आता हे 3 झाले विदाउट स्क्वेअर रूट वाले. आता या तिघांना आपल्याला फक्त स्क्वेअर रूट मध्ये घालायचे आणि अगेन त्याचे चेंज होणारे जे काही फॉर्म्युले आहेत ते अगेन आपल्याला वेगवेगळे म्हणजे काय ते सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. हे झालंय नोट डाऊन करून. ठीक आहे. चला, नेक्स्ट आहे याचं कॉम्बिनेशन. फर्स्ट कुठला होता आपला, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. सो इंटिग्रेशन dx अंडर रूट 4x स्क्वेअर प्लस 25. आता जे काही फर्स्ट प्रॉब्लेम होता त्याला स्क्वेअर रूट नव्हतं, याला काय आलंय, आपलं स्क्वेअर रूट आलंय, तरी आपला फॉर्म्युला चेंज होणार आहे. बट त्याआधी आपली प्रोसेस सेम, एक्स स्क्वेअरला जो काही नंबर असेल मल्टिप्लाय केलेला तो नंबर आपल्याला कॉमन इथे पण घ्यायचा आहे. सो स्क्वेअर रूटच्या आतमध्ये 4 कॉमन आला, एक्स स्क्वेअर प्लस 25/4 राहिला. तर इथे पहा, 4 स्क्वेअर रूटच्या बाहेर येताना त्याचा काय झाला, 4 चा 2 झाला.
2 into square root of x square plus 5/2 चा स्क्वेअर. ठीक आहे. आणि 1/2 डायरेक्ट इंटिग्रेशनच्या बाहेर आला. आपला काय शिल्लक राहिलं dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5/2 चा स्क्वेअर. ठीक आहे. नाउ दिस इज ऑफ द फॉर्म इंटिग्रेशन dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर. काय फॉर्म्युला log mod x प्लस स्क्वेअर रूट ऑफ a स्क्वेअर प्लस x स्क्वेअर किंवा x स्क्वेअर प्लस a स्क्वेअर. ठीक आहे. सो इथे आपलं a च्या ऐवजी कुठली व्हॅल्यू आहे 5/2. इथे जो आपला a असणार आहे किती येतो 5/2. फॉर्म्युल्यात पुट करूयात 1/2 log mod x प्लस स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर प्लस 5/2 चा स्क्वेअर. याला असंच ठेवलं तरी पण चालतंय किंवा आतमध्ये 5/2 चा स्क्वेअर ओपन केला तरी पण चालेल. ठीक आहे. तर दोन्ही पण आन्सर्स अलाउड आहेत. दोघांना पण तुम्हाला फुल मार्क्स मिळतील. काही प्रॉब्लेम नाही. आता हे पहा आधीचा जो काही फर्स्ट प्रॉब्लेम होता तो आपण खूप स्टेप बाय स्टेप सॉल्व्ह केला. जसं जसं आता तुमची प्रॅक्टिस होईल पाहिलं तुम्ही 2-3 स्टेप मध्ये आन्सर येत आहेत. फक्त त्यासाठी फॉर्म्युले परफेक्ट पाहिजेत. फॉर्म्युले परफेक्ट पाहिजेत. ठीक आहे. तर यातला आता दुसरा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर झाला. आता आपला अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर वाला घेऊयात. I is equal to integration dx upon under root 4x square minus 25. चलो सेम आता काय करायचंय तुम्ही इंडिव्हिज्युअली सॉल्व्ह करायचं. फक्त मला ऐका स्क्रीन कडे न पाहता डायरेक्टली सॉल्व्ह होते का पहा. ठीक आहे. dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 कॉमन घेतला आतमध्ये x स्क्वेअर प्लस 25 इज इक्वल टू 4 रूटच्या बाहेर आला 1/2 तो 1/2 ला डायरेक्टली इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला. ठीक आहे. इथे 25 ला 4 ने डिवाइड करायचं राहिला. आतमध्ये काय आलं इथं एक्स स्क्वेअर प्लस 5/2 स्क्वेअर. ठीक आहे. हो सॉरी मायनस फॉर्म्युला कुठला यूज होणार इथे आपला आता इंटिग्रेशन dx अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला काय log mod x प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस. ठीक आहे. सो 1/2 dx अपॉन सॉरी डायरेक्टली फॉर्म्युलाच यूज करूयात आपण. a ची व्हॅल्यू आपली काय इथे 5/2 1/2 ॲज इट इज log mod x प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. याला स्क्वेअर ओपन केला तरी चालेल नाही केला तरी चालेल. हे असणार याचा फुल आन्सर. ठीक आहे. ठीक आहे. हे नोट डाऊन करा. आणि आता आपला लास्ट राहिलाय अंडर रूट ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर.